नमस्कार. आज अंगारक संकष्ट चतुर्थी 6 जानेवारी 2026 वार मंगळवार. आजच्या दिवशी ही कथा ऐकल्याने तुम्ही जो उपवास करता त्याच्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. चला तर मग कथेला सुरू करूया. संकष्ट चतुर्थीचे व्रत आपण करतोच, पण मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे अर्थात अंगारकीचे व्रत केल्याने लाभ विशेष होतो. आज 2026च्या पहिल्या मंगळवारी अर्थात 6 जानेवारी रोजी अंगारक संकष्ट चतुर्थीचा योग जुळून आला आहे. एक साम नावाचा एक दुष्ट असुर होता. तो वाटमारी करून लोकांना ठार मारीत असे. एकदा तो वाटमारी करण्यासाठी झाडावर दबा धरून बसला होता, पण त्या दिवशी वाटमाऱ्यासाठी कोणीच भेटले नाही. मग त्या वाटमाऱ्यांना कोणी भेटले नसल्यामुळे त्याचा तो उपवास घडला. रात्री चंद्रोदय झाल्याने तो घरी आला. त्याने आपला मुलगा गणेशाला हाक मारली, परंतु गणेशाला ती हाक ऐकू आली नाही. म्हणून तो दारापाशी जाऊन अविरत गणेश 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 अशा हाका मारू लागला. खूप वेळानं त्याची हाक गणेशाच्या कानावर पडली व त्याने दार उघडले. सामच्या बायकोने स्वयंपाक करून ठेवला होता. मग त्यांनी एकत्र भोजन केले. त्या दिवशी गणपतीची आवडती चतुर्थी तिथी होती. सामाकडून त्या दिवशी नकळत गणेशाचा जप घडला आणि कामाच्या शोधात दिवसभर उपवास घडला. चंद्रोदयानंतर भोजन झाले आणि एकत्रित परिणाम असा झाला की सामाच्या ठायी पुण्याचा संचय झाला आणि मृत्यूनंतर त्याला स्वर्गप्राप्ती झाली. परंतु संपूर्ण आयुष्यात आपल्या हातून वाटमारी करणाऱ्या अनेकांची हत्या झाली याचे दुःख त्याला स्वर्गात गेल्यावर होऊ लागले. ते पापशलन व्हावे अशी त्याची इच्छा होती, म्हणून देवांनी त्याला पुन्हा मानव जन्मात घातले. कृतिवीर्य नावाचा तो पृथ्वीवर परत आला. त्याचा विवाह झाला, पण पुत्र प्राप्ती नव्हती. त्यामुळे त्याला मनाला शांती नव्हती. चतुर्थी व्रताने मनोकामना पूर्ण होतात हे जाणून होता, म्हणून तो मनोभावे गणपतीची आराधना करू लागला. त्याला पुत्रप्राप्ती झाली आणि कुटुंबामध्ये घरदार सुखी झाले. ही हकीकत अन्य गणपती भक्तांना कळली आणि तेव्हापासून ते देखील संकष्ट चतुर्थीचे व्रत सुरू केले. कृतिवीर्याप्रमाणे आपल्याही मनोकामना पूर्ण व्हाव्यात, आपल्याही सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, त्यासाठी आपणही अंगारक संकष्टी चतुर्थी व्रत करावं हे सर्वांनी ठाम केले आणि आपल्याही इच्छा पूर्ण होतील अशा भावनेने सर्वजण तेव्हापासून हे व्रत करू लागले. मित्रांनो, ही आहे अंगारक संकष्ट चतुर्थीची कथा. जर ही कथा तुम्ही ऐकली तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. उपवास सोडण्यापूर्वी ही कथा नक्की ऐका. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ मी सोडत असते. धार्मिक श्रद्धेवर जर विश्वास असेल तर माहिती आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.